लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि त्याचे पैसे 25 सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। तर आता नक्की कोणत्या महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी तिसरा हप्त्याचा टप्पा आता देवेंद्र फडणवीस तसेच आदिती तटकरे यांनी सुरू केलेला आहे आणि अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे। आता यामध्ये 25 तारखेपासून कोणत्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ते आपण पाहणार आहोत। तर ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता 4,500 रुपये। ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना अजून एकही रुपया आलेला नाही, अशाच महिलांच्या खात्यामध्ये सध्या पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, ते म्हणजे 4,500 रुपये। आता ज्या महिलांना पहिले दोनही हप्ते म्हणजेच 3,000 रुपये मिळालेले आहेत, तर ज्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आता जमा झालेले आहेत, म्हणजेच पहिले 2 हप्ते ज्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यांना फक्त 1,500 रुपये आता मिळणार आहेत। तर अजूनही 1,500 रुपये कोणत्याही महिलेला आलेले नाहीत। पहिले 4,500 सर्व महिलांना आलेले आहेत। तर अशा महिलांनी चिंता करू नये। 29 तारखेपर्यंत म्हणजेच 29 सप्टेंबरपर्यंत तुम्हालाही 1,500 रुपये मिळणार आहेत। तिसऱ्या हप्त्याचा जो सन्मान निधी आहे तो 29 सप्टेंबरला ज्या ठिकाणी रायगड येथे कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमानिमित्त सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यामुळे ज्या महिलांना 1,500 आले नाहीत त्यांनी चिंता करू नये। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।